EMPSC कट्टा चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थी मित्रांचं आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खूप खूप स्वागत। मित्रांनो, तुम्ही ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहतात, ज्याच्यासाठी सगळा अट्टहास केलाय तुम्ही, ती गोष्ट 1-2 दिवसात आहे। तर त्याच्यासाठी शेवट म्हणजे म्हणतात की पूर्वतयारी सगळी केली सर, 1 तासात तुमचं भवितव्य ठरणार आहे। 1च तासात तो 1 तास कसा असावं याच्यासाठी हा व्हिडिओ आहे। बघा मित्रांनो, एकदम कट टू कट नियोजन देणार आहे आपण, एकदम कट टू कट। म्हणजे तुम्ही कसं तिथे बिहेव केलं पाहिजे, कसे ऍक्टिव्हिटीज केल्या पाहिजे, जेणेकरून रिझल्ट शुअर शॉट आला पाहिजे। कारण आत्ताची जी काय तुम्हाला माहिती परीक्षा, ही परीक्षेमध्ये ज्या काय सीट्स आहेत, थोडक्यात पोस्ट आहेत, नंबर ऑफ सीट्स आहेत, जेवढे काही जागा आल्या तेवढ्या जागा आत्तापर्यंतच्या तुमच्या स्पर्धा परीक्षेच्या कारकिर्दीमध्ये आलेल्या नव्हत्या। हे आपल्यासाठी गोल्डन संधी आहे, लक्षात ठेवा। कट टू कट नियोजन कसं करायचं टोटल मी तुम्हाला इथं सांगणार आहे। एकतर काही गोष्टी ज्या आहेत म्हणजे प्रत्येकाचे ठोके वाढलेले आहेत, हे मात्र खरं आहे। कारण अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याचे ठोके वाढतात, दुसऱ्या कोणाचे वाढत नसतात। कारण त्याचं जबाबदारीचं, काळजीचं प्रेशर वाढलेलं असतं। त्या प्रेशरचं सगळ्यांचीच परिस्थिती असते, तुमची माझी सगळ्यांचीच असते। त्यामुळे त्यात घाबरायचं काही कारण नाही। ते आपण सगळं इथं सविस्तर चर्चा करणार आहे। पहा, पहिलाच मुद्दा, महत्वाचा मुद्दा, सगळ्यात IMP तिथं 60 मिनिटं। म्हणजे तुमच्या अगोदर बाबा तुम्ही काय करावं, पेन घेतलाय, हॉल तिकीट घेतलंय का, ह्या गोष्टी आता ह्या पाठ झाल्या, सगळ्यांचे प्रिंट आउट झाले, सगळं झाले। आता मेन मी हा जो व्हिडिओ बनवतोय टोटल 60 मिनिटाचा आहे। म्हणजे 60 मिनिटासाठी काय करावं याच्यासाठी हा व्हिडिओ आहे। 60 मिनिटात म्हणजे ज्यावेळेस रिअल मॅच चालणार आहे तुमची, ते रिअल मॅच मध्ये कसे तुमचं काय पाहिजे हा विचार इथं करतोय आपण। बघा, तुम्हाला सगळे 7 विषय जे आहेत, 7 विषय तुम्हाला माहिती आहे, 7 विषय। आता ह्या सगळ्यात IMP सांगतो तुमचा A सेट येऊ, B सेट येऊ, C येऊ, D येऊ, कोणता येऊ, सेट मध्ये सगळ्यात IMP मी आपल्या विषयाच्या बाबतीत सांगेल। मित्रांनो, कितीही तुम्ही एक्सपर्ट असू द्या, सर मी तुमचे बॅचेस लावलेत, सर मी तुमचे YouTube व्हिडिओ पाहून माझा इतका कॉन्फिडन्स वाढलाय, सर मी ऑनलाईन बॅच आहे, ऑफलाईन बॅच आहे, सर मी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे, माझं मॅथ्स चांगलं आहे, अशा सुद्धा विद्यार्थ्यांनी हा विषय शेवटीच सोडवायचा आहे। शेवटीच का बरं? याचं कारण एक असं आहे मित्रांनो, हा विषय असा आहे की तुम्ही वाहून गेले की किती वाहून जावं ह्या विषयात कळत नाही। कारण एखादं गणित आपण त्यात इन्व्हॉल्व होतो पूर्ण, आणि ते सॉल्व्ह करावं लागतं। सॉल्व्ह करण्यासाठी वेळ जाऊ शकतो। एखादे 2 तुम्हाला स्पीड ब्रेकरमध्ये दिलेले असतात। पूर्ण मॅथ्समध्ये 15 प्रश्नांपैकी 10 प्रश्नांपर्यंत सगळ्यांना यावे ह्या स्ट्रॅटेजीने सेट असतात। पुढचे 2 आणि पुढचे 3 हे मध्येच टाकलेले असतात, ते आपल्याला ओळखता येत नाही, ते ट्रॅप असतात आयोगाचे, आणि त्या ट्रॅपमध्ये तुम्ही फसले जाल। सुरुवातीला हे जर घेतलं तर तुम्ही 30 मिनिटं 35 मिनिटं काहींची जातात। असा एक विद्यार्थी होऊन गेलेत बाबा बरेच, की सुरुवातीला बाबा बॅच केल्यानंतर आवडीचा विषय असल्यामुळे सुरुवातीला घेतलं, मग 30-35 मिनिटं कधी संपले कळले नाही, आणि उरलेल्या मग वेळेत हे बाकीचे 6 विषय म्हणजे 85 प्रश्न कव्हर होत नाही। त्यामुळे लक्षात ठेवा की सगळ्यात IMP काय, हा विषय जरी तुमचा कोणता सेट असेल, मागची कंबाईनची परीक्षा पाहिली असेल तर त्याच्यामध्ये काही सेट, D सेट, बाकीच्या सेटला मध्येच अंकगणित बुद्धिमत्ता विचारण्यात आलं होतं, तरी मध्येच जरी असलं तरी सिक्वेन्सने अजिबात सोडवायचं नाही, शेवटच्या शेवटीच सोडवायचं। आता फॅक्ट काय आहे, कशी स्ट्रॅटेजी करावी, तर लक्षात ठेवा हे असं विषयांचा क्रम 1 पासून सुरुवात करावी का, तर अजिबात नका करू मित्रांनो। लक्षात ठेवा पुढे आहेच की हे जे विषय आहेत पुढे सांगणार आहे मी, की म्हणजे पहिलाच आपला पॅटर्न आहे बघा, पहिलाच आहे हे कोणता, प्रश्न क्रमांक 1 पासून सोडवणे योग्य राहील की विषयानुसार, त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगणार आहे। बघा, प्रश्न क्रमांक 1 पासून सोडवणं हे योग्य आहे की अयोग्य आहे, याच्यापेक्षा बेटर काय राहील, तर तुमचा कॉन्फिडन्स म्हणजे पूर्ण 1 तास जर परफॉर्मन्स ठेवायचा असेल आणि तुम्हाला रिझल्ट मिळवायचा असेल तर सगळ्यात महत्वाचं ह्या सगळ्या 6 विषयांपैकी म्हणेल मी आपला विषय शेवटी सांगितलाय, ह्या 6 विषयांपैकी तुमचा जो विषय तुम्ही ज्याच्यामध्ये कम्फर्ट आहात आणि एकदम तुमचा छान झालाय, ज्याच्यामध्ये तुमचे मार्क शुअर शॉट येणार आहे, अशा विषयांची हायरार्की करा, म्हणजे क्रम लावा। म्हणजे थोडक्यात तुम्हाला जर वाटत असेल की सर मी भूगोलामध्ये 1 नंबर आहे, तर भूगोल पहिल्यांदा घ्या। आता एक आपल्यासाठी चांगली गोष्ट अशी आहे की 1 नंबरचा जर प्रश्न हा जर भूगोलचा असेल तर 16 नंबरचा हा वेगळ्या विषयाचा येतो, कारण भूगोलचे 15 क्वेश्चन हे लागोपाठ दिलेले असतात। प्रत्येक विषयाची ही परिस्थिती असते। त्यामुळे आपल्याला ओळखणं असं नाही की बाबा रँडमली कोणताही क्वेश्चन कुठे टाकून दिला जात नाही, विषयानुसार प्रकार राहतोय। त्यामुळे आपल्याला विषय पटकन घेऊन त्या विषयात म्हणजे तुम्हाला ह्या प्रत्येक ह्याच्यामध्ये हायरार्की लावा मित्रांनो, की तुम्हाला जे
काही जण सायन्समध्ये कम्फर्ट असतील, बरोबर, काही जण इतिहासामध्ये कम्फर्ट असतील. लक्षात ठेवा कोणत्या विषयाचा आपला काय अभ्यास झालाय त्यानुसार आपल्याला त्याची काय क्रम लावायचा आहे. म्हणजे थोडक्यात मी उदाहरणार्थ सांगेल की विद्यार्थी मित्र अख्खा महाराष्ट्र हा विषय वाचतोय आणि मागची राज्यसेवा पाहता ह्याचा जरा नागरिकशास्त्र म्हणजे आपण पॉलिटी म्हणतो त्याचा जो विषय आहे तो थोडासा इझी येतोय. मग इथं 10 पैकी हे कम्फर्ट झोन राहतो आपला. 10 प्रश्न आहेत, इथे भूगोल 15 प्रश्न आहेत, इकॉनॉमिक्स 15 प्रश्न आहेत. हे जे 15 15 10 जे आहेत ह्या समजा मी सपोज म्हणेल ह्या सिक्वेन्सने जर मी पेपर सोडवत असेल तर ह्या 40 प्रश्नांपैकी ज्या वेळेस माझे 30 25च्या वरती शॉर्ट बरोबर येतात तेव्हा ऑटोमॅटिक बाकीच्या विषयांवरती त्याचा परिणाम होतो आणि फायदा काय राहतो तर बाकीच्यांचं पण आपण काय करू शकतो, प्रश्न मिळू शकतो, मार्क मिळू शकतात. गणिताला वेळ राहून गणितही मला व्यवस्थित सोडवता येतात. पण सुरुवातीलाच तुम्ही ज्या विषयामध्ये कच्चा आहे तोच जर पहिला प्रश्न आला तर परिस्थिती अशी झाली त्याची 15 प्रश्न सोडवतोपर्यंत आपल्याला 15 प्रश्नांच्यात कळतं की बाबा माझे 3च बरोबर, माझे 4च बरोबर येतील. मग त्याचा प्रेशर पुढच्या 15 प्रश्नांवर पडतो. तो पण विषय तुमचा नावडतीच आला म्हणजे त्याच्यात प्रिपरेशन तुमचं थोडं कमी आहे किंवा तुम्ही कच्चे आहेत तर प्रॉब्लेम असा होतो की त्याचा परिणाम बाकी सगळ्या पेपरवरती होतो. म्हणजे जे हातचे प्रश्न असतात, जे सोपे प्रश्न असतात ते सुद्धा तुमचे राहून जातात. त्यामुळे माझं सांगणं प्रत्येकाला ही गोष्ट असेल की तुम्ही विषयाच्या क्रमानुसार जा. तुमचा जो विषय, जरुरी नाही की माझाच पॉलिटी 1 नंबर असेल, तुमचा जो विषय असेल फक्त गणित बुद्धिमत्ता हा विषय शेवटीच सोडवायचा आहे. हे जे 6 आहेत हे 6 विषय लक्षात ठेवा. नियोजन प्रॉपर कसं, ज्या वेळी तुमच्या हातात पेपर मिळणार आहे, पेपर मिळण्यापासून तुमचं घड्याळ जे घेऊन जाणार तुम्ही एक्झामला, घड्याळ अजिबात हातात न ठेवता साईडला ठेवा बेंचवर. ह्याचा फायदा असा होईल की तुम्हाला घड्याळामध्ये हात तुमची ऍक्टिव्हिटी जे चेंज न करता पाहण्याची गरज नाहीये. तुम्ही पटकन लगेच नजर मारली तुम्हाला कळून जाईल की बाबा किती वेळ होतोय. तर हे लक्षात ठेवा ह्या विषयांच्या बाबतीत तुम्हाला मॅक्स 40 मिनिटांमध्ये हे कव्हर करायचंय म्हणजे करायचं. लक्षात ठेवा बऱ्याच जणांची परिस्थिती अशी होते मित्रांनो की बुद्धिमापन चाचणीला वॉर्निंग बेल झाल्यावर त्याचा बुद्धिमत्ता विषय येतो. 10 मिनिटांमध्ये गणित होत नाही बाबांनो, होतच नाही. कारण त्याच्यामध्ये ट्रॅप असतात, ते ट्रॅप आपण फसतो. तुम्हाला काही करून इथं 10 मिळवायचे तर 10+ मिळवायचे त्याचं तुम्ही तिन्ही मेन्सची स्ट्रॅटेजी राहील. त्यामुळे इथं एक महत्वाचा मुद्दा इथे सांगेल मी की या विषयांच्या बाबतीत हे क्रम तर तुम्ही लावा पण पुढे पेपर कसा सोडवा हे सगळ्यात महत्वाचं. समजा पॉलिटीचा प्रश्न घेताय तुम्ही तर सगळेच प्रश्न प्रत्येकालाच येतील 8 तास धरू नका. तुम्ही अभ्यास करताना स्वतःवरती डाऊट घेऊन अभ्यास करायला हवा होता आणि केला असेल तो, त्यामुळे तुमची जास्तीत जास्त रिव्हिजन झाली. पण पेपरमध्ये स्वतःवर अजिबात डाऊट घ्यायचा नाही. जे आहे ते कॉन्फिडंटली फील करायचं, कॉन्फिडंटली सोडवायचं. दुसरा मुद्दा, एखादा प्रश्न तुम्हाला माहितीच नाही, वरचे काहीतरी स्टेटमेंट आलं, फॉर एक्झाम्पल मी विज्ञानाच्या बाबतीत बोलेल की एखादा प्रश्न आला, सिंगल लाईनचा क्वेश्चन आहे, त्या प्रश्नाबाबतच माहित नाही तर तुम्ही उत्तर उगीच सोडवण्याचा प्रयत्न करू नका. सिंगल लाईनचे क्वेश्चन हे टोटली रिस्क क्वेश्चन असतात. त्यामध्ये रिस्क म्हणजे टोटल रिस्कच असते, ती रिस्क घ्यायची नसते. पण आपलं मन काय मित्रांनो, आपण काय करतो, छोटासा दिसतोय प्रश्न, 1 ओळीत प्रश्न, खाली 4, एका ओळीत 4 पर्याय, त्यामुळे आपल्याला असं वाटतं छोट्याशा जागेत कसं सोडू, मन मान्य करत नाही आपलं. तर तिथंच तुमचा ट्रॅप असतो. तुम्ही तसे प्रश्न डायरेक्ट सोडून द्यायला पाहिजे. मित्रांनो 100 पैकी 100 अटेम्प्ट करायचाच नसतो. तुम्ही करता बिंदास रिस्क घेताय, 5-10 प्रश्न सोडवावेच लागतात कारण ते टोटल रिस्क क्वेश्चन असतात. त्यामुळे अजिबात ते न करता एक गोष्ट लक्षात ठेवायची, विषयाचा क्रम लावलाय आणि त्या विषयानुसार सुद्धा आपल्याला 15 पैकी कोणत्या विषयाबाबतीत 15 पैकी पॉलिटीच्या बाबतीत समजा 10 क्वेश्चन आहेत तर 10 क्वेश्चन पैकी आपल्याला जे येत आहेत 50-50 रिस्कवाले घ्या. पण 100% रिस्कवाले माहितीच नाही ते उगीच तिथं डोकं लावत बसू नका. ते प्रश्न तुम्हाला ह्यासाठी टाकलेले असतात की तुम्हाला जंप मारता येते का, पुढे जाता येते का. कारण पहिला रोल आपला हा आहे, पहिल्या क्वेश्चन पासून तर 100 क्वेश्चन पर्यंत तुमचं सगळं रीडिंग म्हणतोय मी, ईच अँड एव्हरी क्वेश्चन वाचून झाला पाहिजे. आणि ह्याच्यापैकी अटेम्प्ट किती व्हावा ते पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे. पण 100च्या 100 प्रश्न व्यवस्थित वाचून झाले, त्यातले अटेम्प्ट किती करता हे आपण सिच्युएशननुसार पुढे सांगणार. पण लक्षात ठेवा ज्याचा पेपर राहील तो मेन्सला जाण्यापासून राहणार. लक्षात ठेवा वाक्य. त्यामुळं हे का राहतो, का पोचत नाही, का त्यांनी तुम्हाला काय वेळ कमी दिलाय का वेळ खूप आहे. फरक हाच आहे की तुम्ही काही प्रश्नांबाबत माहितीच नाही. एक सिंपल भाषेत बोलतो मित्रांनो, आपण अभ्यास केलेला आपल्याला पेपरला आठवेना. तुम्ही विचार करून बघा, तुम्ही अभ्यास केलेलं तुम्हाला आठवावं लागतंय आणि जो प्रश्नच कधी वाचलेला नाही, कधी डोळ्या खालून गेलेला नाही, त्याच्यावर तुम्ही विचार करत बसता. हीच तर तुमची गंमत आहे ना.
हे कशाला विचार कर, दे सोडून अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. कारण आपल्याला बाबा काय करायचं, सेफ झोनमध्ये जर तशी परिस्थिती इच अँड एव्हरी क्वेश्चन जर प्रत्येक विद्यार्थी मित्राला येत असता तर मित्रांनो 100 पैकी 90च्या वर मेरिट लागलं असतं रे. एवढं मेरिट का लागत नाही, कारण काही प्रश्न हे सोडून देण्यासाठीच असतात, ते फक्त आपल्याला ओळखावे लागतात. त्यामुळे आपल्याला कम्फर्ट झोन सगळ्यात महत्त्वाचं 4-5 विषय प्रत्येकात चांगले असतात. आणि पेपर सेट करताना लक्षात ठेवा, त्यांनी स्ट्रॅटेजी या 6 विषयांच्या 1-2 विषय थोडासा किचकट टाकलेला असतो. पण आता सध्याची ट्रेंड पाहता किचकट असं सब्जेक्ट वाटत नाही कोणते, पण प्रत्येक विषयामध्ये 3-4 क्वेश्चन थोडे ट्रिकी म्हणजे ते न येण्यासारखेच प्रश्न टाकलेले आहेत. तर बाकीचे जे 10-12 प्रश्न राहतात त्याच्यापैकी आपल्याला अटेम्प्ट करायचे. लक्षात ठेवा, प्रत्येक विषयाचे 3-3, 4-4 जरी सोडले तरी काही फरक पडणार नाही, पण बाकीच्यांमध्ये आपल्याला मार्क मिळवायचे. लक्षात ठेवा. त्यामुळे पहिला मुद्दा इथं तुम्हाला मी सांगेल की 100 पर्यंत पोहोचायचंय, विषयांचा क्रम लावायचा आहे, त्या विषयानुसार पळायचंय. ठीक आहे. आणि परीक्षेच्या काळामध्ये कोणकोणत्या गोष्टी फेस करावं लागणार आहे ते आता आपण पुढे बोलूया. बघा, आता परीक्षेला जाताना काय पूर्वग्रह कोणताच ठेवू नका. म्हणजे थोडक्यात मला एवढेच मार्क पाडायचे, मला एवढंच सोडवायचे, मी याच्याकडे पाहणारच नाही, मी ते पाहणारच नाही, हे असले पूर्वग्रह काही ठेवायचे नाही. पूर्वग्रह नियोजन असावं. पूर्वग्रह ठेवून त्या विषयाकडे पाहायचं नाही. काय सांगावं, मागच्या परीक्षांना जो विषय सोपा होता तो अवघड येईल, जो अवघड होता तो सोपा येईल. त्यामुळे असा पूर्वग्रह काही सोडू नका. अभ्यास केलेला आहे, 100% तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. फक्त काय करा, पूर्वग्रह कोणताच ठेवून जाऊ नका. इम्प्लिमेंटेशन 60 मिनिटाचं कसं करायचंय विषयानुसार मी ठरवलाय तो पूर्वग्रह राहू द्या, पण मी हा विषय सोडणारच, मी असं नका करू. तुमचे जे विषय तुमचे स्ट्रॉंग झालेले आहेत, जे जीएसचे विषय स्ट्रॉंग झालेले आहेत त्या विषयांची हायरार्की करा, काही फरक पडत नाही. समजा तुमचा जो विषय एखादा चांगला आहे, तो चांगला अभ्यास केलाय, त्याचे प्रश्न लेवल हार्ड जरी आली तरी घाबरायचं कारण नाही. कारण एका विषयावर सगळं ठरत नसतंय. ऍटलिस्ट तुमचे 5 विषयांवरती मग कळणार तुम्हाला की तुम्ही इन ऑर आउट आहे. पण शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत तुमच्या हातून OMR शीट घेतली जात नाही तोपर्यंत कोणताच अंदाज बांधू नका. कारण जर पेपर जर हार्ड आला तर तुम्हाला टेन्शन येतं, पण बाहेर आल्यावर कळतं सगळ्यांनाच हार्ड गेलाय, त्यामुळे त्याचं मेरिट खाली येत असतं. किंवा पेपर खूप सोपा असेल तरी हुरळून जायचं नाही, कारण तुम्हाला सोपा गेला तर महाराष्ट्रालाही सोपा जाणार आहे. त्यामुळे पूर्ण 1 तासामध्ये पूर्ण परफॉर्मन्स टिकून ठेवायचा. मग लक्षात ठेवा, कोणताही पूर्वग्रह ठेवून पेपरला जाऊ नका की मी एवढंच अटेम्प्ट करणार, मी असंच करणार, मी ह्या विषयाचं एवढंच सोडणार नाही. तुम्ही जशी बॅटिंग करता येईल ते 1 तासामध्ये 60 मिनिटांमध्ये जसं मन मानेल. आणि तुम्हाला क्लिअर सांगतो, तुमचं पहिलं मन जे आहे ना ते एकदम स्ट्रॉंग मन असतं, त्याचं ऐका. जनरली काय होतं, 100 पोरांपैकी 99 पोरं दुसऱ्या मनाचं ऐकतात आणि दुसरं मन जवळपास खड्ड्यात घेऊन जाणार असतं. तेव्हा पहिल्या मनाचं ऐका. पहिलं मन म्हणलं ना बाबा अटेम्प्ट कर, अटेम्प्ट बिंदास करायचा. नाही म्हटलं सोडून द्यायचं, उगीच परत येऊन यायचं नाही. त्यामुळे 100 प्रश्नांना परत रिटर्न येणं शक्य होत नाही मित्रांनो. त्यामुळं कोणताच पूर्वग्रह ठेवून अजिबात पेपरला जाऊ नका. विषयानुसार क्रमानुसार जायचं का विषयानुसार? आत्ताच सांगितलं की बेटर 1 नंबरपेक्षा विषयानुसार राहील. तुम्ही 15, 1 पासून डायरेक्ट 16, 16 पासून डायरेक्ट 31 अशा उड्या मारणं सोपं राहील. का तर तुम्हाला लागोपाठ जे हार्डवाले क्वेश्चन तुमच्या सेटनुसार ठरतं. जर हार्डवाले तुमचा जो सब्जेक्ट तुम्ही ज्याच्यामध्ये थोडे कमकुवत आहात किंवा तुम्हाला थोडा कॉन्फिडन्स कमी आहे तेच विषय जर सुरुवातीला आले तर तुमचं काय होऊ शकतं, तुमचा मॉरल डाऊन होऊ शकतो, कॉन्फिडन्स डाऊन होऊ शकतो. त्यामुळे त्याचा इफेक्ट बाकीच्या प्रश्नावर राहील. म्हणून विषयानुसार जाणं हे सगळ्यात बेटर स्ट्रॅटेजी राहील. लक्षात ठेवा. बरोबर? ठीक आहे. चला, प्रश्न झाल्यावर लगेच की उत्तर गोल करावे की शेवटी? आता ही बऱ्याच जणांना ही सवय शेवटी गोल करायची. अरे मित्रांनो, ही काय राज्यसेवेची एक्झाम नाही. राज्यसेवेचा जीएसचा पेपरला वेळ असतो, तिथे डिसिजन मेकिंग, तुमचे डिसिजन पॉवर जे आहे त्या जीएस मध्ये विचार केला जातो. इथं फॅक्च्युअल प्रश्न असतात. इथं शेवटी राऊंड करत बसू नका, कारण तेवढा वेळ नाही. तुमचा क्वेश्चन झाला की लगेच राऊंड करायला शिका. शेजारीच OMR शीट, 1 क्वेश्चनचं उत्तर आलं 3 लगेच 3, दुसऱ्याचं आलं 2 लगेच 2, असं लगेच राऊंड करायला शिका. म्हणजे उत्तर लगेच गोल करावे का, तर 100% बेटर मेथड आहे. याच्यासाठी बिनकामाचं तुम्ही 5 मिनिटं वायाला घालवताय. कारण अख्खा पेपर जो आहे तो पेपर परत उलटणे, परत त्याचं क्रमानुसार लिहिणे, ह्या गोष्टी करत बसू नका. त्या वेळेस ती गोष्ट करणं योग्य राहील. हे जे करतात ना, हे शेवटी यांना मग गणिताला वेळ पुरत नाही. त्याचं कारण ते आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, प्रश्न सोडवले की लगेच राऊंड, प्रश्न सोडवले लगेच राऊंड. आणि दुसरा मुद्दा, पेन कोणता वापरा हे तुम्हाला माहित आहे. ज्या पेनने, बघा तुम्हाला माहिती आहे की कोणता पेन वापरला जातो स्पर्धा परीक्षा, तोच पेन वापरायचा, दुसरे पेन वापरत बसू नका. काही विद्यार्थी पॉईंटचा पेन घेऊन येतात, म्हणजे एकदम 0.5 ज्याचे निप आहे, थोडक्यात टोक आहे, ते घेऊन येतात. असे कसं रे तुम्ही येता? त्यामुळे पटपट काय करत चला
की कशाला कोणत्या पेनने विचारा. जे अनुभवी विद्यार्थी आहेत, जे लायब्ररीमध्ये तुमच्या कळतायत, की जे अभ्यास करतात त्यांना माहिती कोणता पेन घ्यायचा, तो पेन घेऊन परीक्षेला जा, म्हणजे लवकर राऊंड होतो. थोड्या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण ती यशापर्यंत घेऊन जातात तुम्हाला. ठीक आहे. आता हे गोल कधी करावं तुम्हाला सांगितलं, अगोदर करावं, विषयानुसार जायचं आपल्याला, पूर्वग्रह ठेवायचा नाही आपल्याला. पुढे पहा, रिस्क किती घ्यावी. आता रिस्क कोणती घ्यावी लक्षात ठेवा मित्रांनो. 100 पैकी 100 प्रश्न मारण्याची रिस्क घ्यायची नाही, पण रिस्क कोणती घ्यावी. 3 प्रकारच्या रिस्क आहे बघा. एक तुम्हाला 3 पर्यायापैकी, म्हणजे 2च रिस्क सांगेल मी तुम्हाला खरं तर. एक आहे 100% बरोबर याचा विषयच नाही, एक आहे 100% रिस्क आणि दुसरं आहे 50% रिस्क. आता बघा, मल्टिपल स्टेटमेंट वाले क्वेश्चन असतात, त्या क्वेश्चन मध्ये एखादं स्टेटमेंट जरी बघून तुम्हाला कळलं की हा प्रश्न हे स्टेटमेंट 100% बरोबर आहे किंवा 100% चूक आहे, म्हणजे तुमचे 1, 2, 3 आणि 4 ह्या 4 पर्यायापैकी 100% तुम्हाला माहिती बाबा हा चुकीचा आहे, हा चुकीचा आहे. 2 पैकी तुमचा कन्फ्युजन आहे, दॅट टाइम घ्या रिस्क. नो डाऊट, बिंदास रिस्क घ्या, बिंदास. कारण आपले निगेटिव्ह मार्किंग 1/4 आहे, त्यामुळे रिस्क घ्यायला काय हरकत नाही. पण 100% रिस्क असणारे प्रश्न घेऊ नका. सिंगल लाईनवाले क्वेश्चन 100% रिस्क आहे, माहितीच काही नाही, प्रश्नही माहित नाही, पर्याय पण माहित नाही, अशा ठिकाणी उगीच छापाकाटा करत बसायचं नाही, ते सोडून द्यायचे असतात, लक्षात ठेवा. त्यामुळे रिस्क किती घ्यावी, तर रिस्क घेताना 50% वाले रिस्क घ्या, 70% 75% वाले रिस्क घ्या, पण 100% रिस्क वाले घेऊच नका. भले ते 7, 8, 9, 10 क्वेश्चन जरी असेल तर काय अडचण नाही. आणि तुमच्या डोळ्याखालून न गेलेले प्रश्न ऍटलिस्ट 10 असणारच आहे, ते प्रश्न रिस्क घेऊच नका. आणि सिंगल लाईनच्या बाबतीत लक्षात ठेवा, 100% रिस्क असते. माहीत असेल तर अटेम्प्ट करायचं, नसेल माहीत सोडून द्यायचं, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यामुळे रिस्क फॅक्टर मॅटर करतो, रिस्क घ्यावीच लागते मित्रांनो. असं म्हणून चालूही नका की बाबा मला येत नाही मी सोडवणार नाही, थोडंफार येते तर 50% रिस्क घे, कारण रिस्क आहे तरच पुढे यशाचा डर आहे, तो काय म्हणतात डर के आगे जीते ना, सेम प्रकारे लक्षात ठेवा. कळलं. त्यामुळे रिस्क घ्यावीच लागते. पुढे बघा, पॉइंट किती अटेम्प्ट करावा. आता हा जनरली मला ऑफलाईन ऑनलाईन सगळ्या बॅचेस मध्ये क्वेश्चन असा असतो, पोरांचं अटेम्प्ट किती ठेवू. आता अटेम्प्ट किती ठेवावा हा काहीच रोलच नाही, पण 100 पैकी 100 अटेम्प्ट तर ठेवू नका मित्रांनो. कारण ह्याच्यातले 7-8 प्रश्न जे आहेत ते तुम्हाला गुगलीच असतात, बरोबर, ते तुम्हाला फसवण्यासाठी असतात. त्यामुळे 100 पैकी उगीच मारून यायचं नाही, लक्षात ठेवा. पण एक आयडियल अटेम्प्ट हा 80+ ठेवा, लक्षात ठेवा. आयडियल अटेम्प्ट हा 80+ असावा, म्हणजे तुमची निगेटिव्ह मार्किंग 1/4 आहे म्हणून 80+ अटेम्प्ट ठेवा. उगीच मी सोडून दिले. काही विद्यार्थी काय करतात, सर मी 60च अटेम्प्ट केले. अरे 60 अटेम्प्ट केले मग एवढी ॲक्युरसी नसते ना आपली. मग तुझे समजा जरी 15 प्रश्न चुकले तर आला ना खाली तू पार, मग कसं काय रिझल्ट येईल. तुम्ही 40 प्रश्नांच्या बाबतीत रिस्कच खेळताय पूर्ण, म्हणजे ते ऑप्शन मध्येच विषय सोडून दिला तुम्ही, म्हणजे तुमचं मेरिट 60 प्रश्न तर ठरते. ही गोष्ट करू नका. 80च्या +-5 चालू शकतं, पण 80च्या आसपास तुमचा काय ठेवा, अटेम्प्ट ठेवा. 100% अटेम्प्ट किती ठेवा, 80+ ठेवा. 100 पैकी 100 मारून येऊ नका. बरेच पोरं बिंदास जातानाच अगोदर नंबर ऑफ अटेम्प्ट 100. अरे पण काही प्रश्न हे सोडून देण्यासाठी असतात ना, ते कशाला तुम्ही अटेम्प्ट करताय, उगीच जे मिळवलेले मार्क तुम्ही घालवताय. आणि सध्याचं मेरिट तुम्हाला माहिती, राऊंड फिगरवरती मेरिट लागत नाहीये, पॉइंटवरती मेरिट लागतंय. मग ह्यांच्यामध्ये भरपूर विद्यार्थी असतात, मग ते उगीच रिस्क घेतली, मी असंच केलं मी तसंच केलं, ही गोष्ट करू नका. त्यामुळं खूप 100 पैकी 100 मारण्याचा प्रयत्न करू नका, पण जास्त कमी पण राहू नका, लक्षात ठेवा. ठीक आहे. सिली मिस्टेक्स कशा टाळाव्यात. आता सगळ्यात महत्वाची सिली मिस्टेक्स काय, सुरुवातीलाच लक्षात ठेवा. अर्धा 1 तास तुम्ही सेंटरवर जाताय, बरोबर, म्हणजे हॉलमध्ये जाताय. तुम्हाला अगोदर अर्धा तास तुम्हाला OMR शीट मिळते, त्याच्यामध्ये बारकाईने घाई न करता व्यवस्थित सीट नंबर लिहिणं, ते व्यवस्थित त्याच्या खाली गोल राऊंड करणं, सही करणं, सेट व्यवस्थित लिहिणं, हे बारकाईने पहा. कारण इथं जर चुकले किती तुम्हाला अनुभव असू द्या परीक्षेचा, पण तिथं व्यवस्थित पहा. 0 खाली एका वर, 1 वर का 1 खाली, नीट बघा रे. कारण काय होतं, उगीच मी तुम्हाला म्हणलं ना अगोदर माझा अनुभव आहे मला येते, काही गडबडीत तुमचा 0 वरती पाहायला जातो आणि 1च्या जागी 0 राऊंड होतो, कधी 0 खाली. म्हणजे तुम्ही असं काही धरून चालू नका, तिथं पहा, व्यवस्थित लिहा. आणि ह्या सिली मिस्टेक तुमच्या खूप घातक असतात, लक्षात ठेवा. दुसरा मुद्दा, आता तुम्ही आतापर्यंत प्रश्न सोडवण्याचे आयोगाचे प्रश्न पाहिलेले आहेत. इथं गोल करताना कधी चुकायचं नाही, कारण हा शब्द सध्याच्या परीक्षेला अलाउडच नाही खरं. कारण हे 3-4 वर्षापूर्वी विद्यार्थी बोलायचे सिली मिस्टेक करावं नका, सिली मिस्टेक करू नका. पण सध्या तुम्हाला दिसत असेल सिली मिस्टेक करावं नका हा सुद्धा शब्द कोणी बोलत नाही, कारण तो अलाउडच नाही, लक्षात ठेवा. म्हणजे 2 नंबरच्या प्रश्नाचं जर मला
3 नंबर उत्तर राऊंड करायचं असेल तर 3च, चुकून तुमचं 2 जर राऊंड होत असेल तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, हे सिली मिस्टेक नाहीये, हे स्वतःच्या हाताने स्वतःचं वाटोळ करून घेणं ह्याला म्हणतात. कळलं? त्या सिली मिस्टेकला संधीच नाही. महत्वाचा मुद्दा अजून सिली मिस्टेक होऊ शकते कोणती बाबा, वरती असत्य नाही असे शब्द आला, असत्य नाही हे शब्दांचा अर्थ टॅकल पटकन अंडरलाईन करून घ्यायच्या शब्दाला. असत्य नाही म्हणजेच काय, सत्य, म्हणजे इथं अशी कोपऱ्याला टिक करून घ्यायची, म्हणजे मला बरोबर प्रश्न शोधायचे, खालीपैकी बरोबर पर्याय शोधायचे, बरोबर स्टेटमेंट शोधायचे. लक्षात ठेवा, वरती हे जे वाक्य नाही थोडे फसू शकतात. असत्य नाही, पोरग घाई गडबडीमध्ये असत्य शब्द ऐकतं फक्त आणि त्याला वाटतं चुकीचं शोधायचंय. असत्य नाही म्हणजेच काय आहे, सत्य आहे. बिनचूक आहे, बिनचूक नाही, सत्य आहे, सत्य नाही, हे असे जे शब्द आहेत हे तुम्हाला कळले पाहिजे. हे शब्दावरून तुम्हाला खाली आणि त्याला अंडरलाईन व्यवस्थित हायलाईट करायचं आणि त्याच्या पुढे त्याचा मिनिंग पुढे लिहित राहायचं, म्हणजे करेक्ट शोधायचं, मला चुकी शोधायचं नाही. बघा, निगेटिव्ह मार्किंग असल्या कारणानं स्ट्रॅटेजी काय असावी, सिंपल. निगेटिव्ह मार्किंग स्ट्रॅटेजी, निगेटिव्ह मार्किंग आहे 1/4 आहे, म्हणजे 4 प्रश्न चुकले तर 1 बरोबर प्रश्नाचे मार्क खाणार आहेत ते प्रश्न चुकलेले. मग याच्यामुळे काय होते, निगेटिव्ह मार्किंगमुळे पोरांनो रिस्क जास्त घेण्याचा, लय रिस्क म्हणजे 100% रिस्क घेऊ नका, पण तुम्ही 50% रिस्क घ्या, कारण आपण इतके पण गैरगोजर नसतो की 5 प्रश्नापैकी 1 तरी बरोबर येईल ना रिस्क घेतल्यानंतर. त्यामुळे 5 प्रश्नापैकी 1 जरी बरोबर आला तरी आपण 0 वरती असतो. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही लईच अटेम्प्ट कमी केला सो रिस्क नको, रिस्क घ्यावी लागते, रिस्क शिवाय पर्याय नसतो. लक्षात ठेवा. सुरुवातीची रणनीती तुम्हाला सांगितल्यानुसार क्रम विषयांचा सगळ्यात महत्वाचं. घाबरून न जाता, एखादा विषय हार्ड वाटला, हार्ड 15चे 15 प्रश्नापैकी सुधारलं नाही सर, तर घाबरायचं कारण नाही, कारण तुमचा रिझल्ट हा सुरुवातीच्या काळात ठरत नाही. कारण 1 तास पूर्ण कोणता विषय तुम्हाला तारेल हे सांगू शकत नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, सुरुवातीची रणनीती असावी कॉन्फिडेंट, कॉन्फिडन्स के साथ पेपर देना है अपने को. लक्षात ठेवा, कॉन्फिडन्सनेच पेपर द्यायचा आहे. कॉन्फिडन्स लय महत्वाचा आहे. तुम्ही शेवटपर्यंत निभाव सोडायचा नाही अजिबात. काय म्हणतात त्याला, शेवटपर्यंत तुमचा जो काय बाण आहे ना कॉन्फिडन्सवाला, तो सोडायचाच नाही. लक्षात ठेवा, ही सुरुवातीची रणनीती अजिबात पहिला 15 मिनिटात तुम्ही गायब होऊ नका. शेवटच्या जोपर्यंत OMR शीट हातातून घेत नाही तोपर्यंत तुमचं काम चालू राहिलं पाहिजे, तोपर्यंत टेन्शन घ्यायचं नाही. बघा आता मध्यवर्ती रणनीती, म्हणजे मध्यवर्ती रणनीती काय, आता सुरुवातीच्या रणनीती एक पॉईंट सांगेल की तुम्हाला काय करायचं, विषयानुसार करायचंय. सुरुवातीच्या रणनीतीनुसार तुमच्या 30 मिनिटांमध्ये, थोडक्यात 30 मिनिटं जे आहे ना सुरुवातीचे, त्यावेळेस कळतं की बाबा मी निदान 4 विषय किंवा 5 विषय मी संपवलेत, बरोबर. ह्या 4-5 विषयामध्ये मला कळतं की मी कितीपर्यंत ॲक्युरेट गेलेलो असेल, किंवा मी सेफ झोनमध्ये खेळतोय का, मी मॉडरेट झोनमध्ये खेळतोय का, मी टोटल पुढच्या अटेम्प्टचा विचार करतोय. अशा लोकांनी, हे बघा, सेफ झोनमध्ये खेळणाऱ्या लोकांनी जास्त रिस्क घेत बसू नका. मॉडरेटवाल्यांनी 50-50 रिस्क घेत बसा किंवा अजून 75% रिस्क घ्या. पण लक्षात ठेवा, जी लोक इथं 30 मिनिटांनंतर असं कळतंय की सर जे काही विषय होते 5 विषय मी सोडवले, पण त्यातले माझा स्कोर 20 पण जाण्याची शक्यता कमी वाटते 5 विषयात, त्या लोकांनी बिंदास येईल तो चेंडू टोलवत राहा. कारण शेवट त्यांची आता परिस्थिती अशीच आहे की ते होतील की नाही होतील अशी. पण तुम्ही सेफ झोनमध्ये जे येतील त्यांना वाटतंय की बाबा मी काही करून जे काही मी 60-70 प्रश्न सोडवलेत त्या 35-40 तर माझी शुअर शॉट बरोबर आहे. अशा लोकांनी उगीच रिस्क घेत बसू नका. मध्यवर्ती रणनीती खूप राहते. बाकीची पोरं मारतायत म्हणून मारून यायचं नाही. तुम्हाला कोणीही सांगेल की 100 मार बिंदा 100 मार, एवढी घाई करत बसू नका. ठीक आहे. बघा, शेवटच्या 10 मिनिटाची रणनीती काय असावी, IMPA. लक्षात ठेवा, तुम्हाला 20 मिनिटं काही करून मॅथ्स रिझनिंगला शेवटी सोडवायचे, कारण इथं 10+ आले म्हणजे तिन्ही मेन्सला जाता तुम्ही. लक्षात ठेवा, म्हणजे PSI STI ASO त्या तिन्ही मेन्सला जाण्याची शक्यता वाढते. मॅथ्स हाच तुम्हाला लक्षात आहेच, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, सगळ्यात टर्निंग पॉईंट सब्जेक्ट आहे. तुम्हाला इन ऑर आउट सब्जेक्ट ठरवतो. बाकीचे विषय पण आहेत, पण ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा हा इन ऑर आउट ठरवतो. त्यामुळे तुम्हाला 20 मिनिटं ठेवायचेच आहेत. तर लक्षात ठेवा, शेवटच्या 10 मिनिटात रणनीती काय, तर पेपरला गेल्या उगीच, म्हणजे थोडक्यात तुम्ही 40 मिनिटांमध्ये बाकीचे विषय सोडवणार आहात. 20 मिनिटांमध्ये सिक्वेन्स तुम्ही डायरेक्ट 86वा प्रश्न घेतला, गणित सोडवायला सुरुवात केलं, तर त्यात लक्षात ठेवा हे 20 मिनिटाची स्ट्रॅटेजी जी असते ना, त्याच्यामध्ये पहिले 10 क्वेश्चन्स
पहिले 10 क्वेश्चन्स मॅथचे पहिले घ्या, नंतर जे 5 राहतात त्यापैकी 3 आणि 2 ची स्ट्रॅटेजी असते, 3 प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा. शेवटपर्यंत जोपर्यंत स्टॉप रायटिंग किंवा पेपर ओढून घेतला जात नाही तोपर्यंत काम चालू ठेवायचं, लक्षात ठेवा. आणि रिस्क इथं 1-2 प्रश्न सोडून दिले तरी चालतील, पण शेवटच्या 10 मिनिटाची स्ट्रॅटेजी म्हणजे काय, ज्यावेळेस वॉर्निंग बेल होते, OMR शीट फाडून घ्या, सुपरवायझर तुम्हाला बोलत असतो, तर तुमच्यामुळे तुमचं मन विचलित होतं. शेवटच्या 10 मिनिटांमध्ये ऑलरेडीच अगोदरच शेवटच्या आपण काळात ती फाडू शकतो व्यवस्थित, त्यामुळे घाई न करता इथं स्टेबिलिटी, थोडक्यात तुमचं कॉन्सन्ट्रेशन खूप महत्त्वाचं असतं, तिथं जास्त गडबड होते. तुम्ही टाइम मॅनेजमेंट जर व्यवस्थित केले असेल तर या 10 मिनिटाचं काही टेन्शन घ्यायचं कारण नाही, लक्षात ठेवा. आता नंबर ऑफ अटेम्प्ट हा कॉलम भरताना पोरांचा काय गोंधळ उडतो. पोरं काय करतात, 100 पैकी अटेम्प्ट केलेले मोजत बसतात. अरे विद्यार्थी मित्रांनो, अटेम्प्ट तुम्ही जास्तच केलेलं आहे ना, तुम्ही न अटेम्प्ट केलेला म्हणजे अटेम्प्ट न केलेले क्वेश्चन मोजा आणि ते 100 मधून वजा करा. म्हणजे थोडक्यात 100 मधून समजा मी 11च अटेम्प्ट केलेले नाही, मग 100 मधून 11 वजा केले तर 89 तुम्हाला लिहायला सोपं आहे ना. मग त्यासाठी उगीच मी बरेच विद्यार्थी पाहतो 1 2 3 4 5 6 7 असं मोजत बसतात आणि जातात 91 पर्यंत, 89 पर्यंत, 92 पर्यंत. मग लक्षात ठेवा, हे मोजण्यासाठी वेळ गेला ना बाबा, त्याचं एक गणित झालं नसतं का तुझं. मग लक्षात ठेवा, नंबर ऑफ अटेम्प्ट मोजत बसू नका, तर जे अटेम्प्ट केले नाही ते मोजा आणि 100 मधून वजा करा आणि तिथं आकडा लिहा. कळतंय. तर हे खूप महत्वाचं. पहिला अटेम्प्ट, आता हे सगळ्यात महत्वाचं, ज्यांचे पहिला अटेम्प्ट आहे फ्रेश विद्यार्थी मित्रांनी स्ट्रॅटेजी काय असावी. लक्षात ठेवा, तुम्ही काहीतरी जे केलेले, ज्या विषयांचा अभ्यास केलेला आहे, कारण आपल्या बॅचेसला ऑफलाईन असो ऑनलाईन असो ती फ्रेश विद्यार्थी होते ना, जेवढे फ्रेश विद्यार्थी होते त्यांचा फक्त गणितच झालंय सर, मी बाकीच्या विषयाचा अभ्यास केला नाही. त्यांनी बिंदास काय करायचं, जे विषयाचा अभ्यास केलाय, जिस सब्जेक्ट के भरोसे आए है, त्याचा अभ्यास आपला योग्य झालाय का ते तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता ना, ते पाहू शकता ना. आणि बाकीच्या वेळेस अनुभव घ्या, बाकीच्या विषयामध्ये कोणकोणत्या टाईपचे क्वेश्चन येतात बिंदास अनुभव घ्या, पण ज्या विषयांचा तुम्ही अभ्यास केलेला आहे ते विषय पहिले सोडवा. बाकीचा विषय तुम्ही केलंच नाही त्याचं टेन्शन घेण्याचं कारणच नाही ना. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जे विषय केलेत, जे विषय आलेत, आपले विद्यार्थी ज्यांनी ऑफलाईन बॅच केली, ऑनलाईन बॅच केली गणित बुद्धिमत्ताची, त्यांनी पहिलं 15 पैकी किती येतंय, एनी हाऊ 10 प्लस पडलेच पाहिजे सर, ही परिस्थिती त्यांची झाली पाहिजे. म्हणजे ते ट्रॅकवरती व्यवस्थित आहेत हे कळून जाईल. पहिला अटेम्प्ट म्हणून घाबरून जायचं काही कारण नाही, तुमच्यासाठी ही अनुभवाची आहे. बऱ्याच वेळा असंही होतं की पहिल्या अटेम्प्टमध्येच पोराचं काम होऊ शकतं, लक्षात होतं, पण बरेच विद्यार्थी होतात. फक्त तिथं काय आहे, पहिला अटेम्प्ट म्हणून घाबरायचं जायचं कारण नाही. किती जरी म्हटलं तरी थोडं लक्ष देऊन कॉन्सन्ट्रेशन करून काय करायचं, पेपर सोडवत राहायचा. घड्याळाचा प्रत्येकाने वापर करा, कारण ती गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे मित्रांनो. ठीक आहे, अशी स्ट्रॅटेजी व्यवस्थित फॉलो करा. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि एक जाताना एक मित्रांनो सांगते बघा, तुम्ही काय म्हणतात त्याला, उठले डायरेक्ट पेपरला गेलेले विद्यार्थी नाहीयेत. तुम्ही केलेला आहे अभ्यास, याच्यासाठी खूप काही त्याग केलेला आहे मित्रांनो, आपण वाचलेलं आहे. लक्षात ठेवा, जाताना पेपरला वाघासारखं जा, जे होईल ते होईल बघू. जे केलंय आपण काही इतके गैरगोजरे नाही की आपल्याला आठवणार नाही. तुम्ही पेपरला जाताना डाऊट घेऊन जाता म्हणून तुमचा गोंधळ उडतोय. बिंदास जा, बिंदास, जो होगा देखा जाएगा. त्यामुळे सगळ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. मला पेपर झाल्यानंतर तुमचे मेसेज कॉल यावे अपेक्षा. ऑल दी बेस्ट.